नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। उपस्थित सर्व माझे सर्व सहकारी या संघर्षनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जाणारे सर्व धुरंधर लोक आहेत। महासंघाचे आमचे सर्व पदाधिकारी आहेत, मराठा महासंघाचे पदाधिकारी आहेत, पत्रकार आमचे कांबळे साहेब आहे, आरपीआयचे नेते आमचे गायगे साहेब आहेत, सर्व समाजातील विविध विचारसरणीच्या सर्व सहकारी आज इथे जमलेले आहेत। आणि मी माझं भाग्य समजतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे माझ्या सर्व सहकाऱ्यांतर्फे यांचं आज अभिष्ट चिंतन करण्याचं भाग्य मला मिळालं। कारण जवळजवळ 28 लोकांचे आपले सहकारी आज त्यांचे वाढदिवस आहे, काही गावी आहेत, काही बाहेर आहेत, तरी सुद्धा आपण हा चांगला प्रतिसाद दिला, आपण आलात। याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपण समाज आणि हे काम करत असताना समाजाकडून आपल्याला एक शाबासकी, एक आर्थिक शुभेच्छा मिळणं अत्यंत गरजेचं असते। आणि तोच धागा पकडून आज आपण इथे सगळं जमलेलो आहोत। आई जगदंबा आपल्याला चांगलं आयुष्य देव। आणि परत एकदा मी परत सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार या गद्दारी ही कधीही भोवली नाही, गद्दारांना कधी जागा कालापासून तर आतापर्यंत कोणालाही आपण गद्दारांना जागा दिली नाही। गद्दारांना पडून लावण्याची ज्यांच्यामध्ये ताकद आहे ते सर्व सहकारी तुम्ही आहात। तुमच्या हातामध्ये संघटनेमध्ये आपल्या आपल्या परीने कार्यरत आहात। तुम्हाला चांगल्या पद्धतीने आरोग्य लाभो, सुख लाभो आणि तुमच्या हातून घडो एवढ्याच सदिच्छा मी आजच्या प्रसंगी व्यक्त करतो। आणि परत एकदा सगळ्यांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो। तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000 अशा मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर सर, हैप्पी बर्थडे टू यू। तसं तुम्ही आता काय प्रत्येकाला करू शकत नाही। फोन करतो त्यांना, ठीक आहे, मी त्यांना फोन करतो माहिती घेऊन। फटक साहेब घ्या थोडस, हा येणार सगळं, थांबा जरा तुम्ही घ्या बाबा, गोड नको द्या। शाल दे मला नको, साहेबांना राजेश साहेब या फोटो मध्ये राजेश आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळतोय। दोन तीन तासापूर्वी सचिनचा फोन आला आणि सचिनने सांगितलं की साहेबांनी 8 वाजता ऑफिसला बोलवलं। का आणि कशासाठी बोलवलं माहिती नाही, परंतु बोलवलं म्हटल्यानंतर गेलं पाहिजे म्हणून दाजे साहेब आणि मी इथं आल्यानंतर बघितलं की बरीचशी मंडळी इथं बसलेली होती आणि इथं केकच्या सुद्धा रांगा लागलेल्या दिसल्या। खरं तर नेता असा असावा की कार्यकर्त्यांचा वाढदिवस लक्षात ठेवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा। आणि मला वाटतं ही जी काही परंपरा आहे ती अनेक वर्ष इथं चालू असावी। या ठिकाणी ज्यांचा वाढदिवस आहे त्या सर्वांना मी पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनेलच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो।
आणि दायजे साहेबांनी जे आता सांगितलं की साहेब विधानसभेवर गेले पाहिजे, मी राजकारणातलं काही बोलणार नाही, पण एक सांगतो की 10 वर्ष या संघर्षनगरमध्ये आम्हाला झाली, निवडणुका मला वाटतं 2 झाल्या. तायडे साहेब आपले आणि त्यामुळे आमचे वैचारिक मतभेद काही जरी असले तरी निवडणुकीत मात्र तायडे साहेबांच्या विरोधात कुठलंही काम करायचं नाही. तायडे साहेब या नगरामध्ये एकरूप झालेले, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आणि तायडे साहेबांशिवाय पर्याय नसणारा असं हे नगर आहे. त्यामुळे तायडे साहेब सुद्धा कबूल करतील की आम्ही कधी तायडे साहेबांच्या या घोडदौडीमध्ये आम्ही कधीही त्यांना विरोध केलेला नाही. आणि आता दायजे साहेबांनी आता ते विधानसभेवर गेले पाहिजेत अशी जी भावना व्यक्त केलेली आहे. तन मन धन जे काय असेल ती आमची सगळी ताकद आम्ही तायडे साहेबांच्या आजपासून पाठीशी लावू आणि तायडे साहेब खरंच आमदार निश्चित होतील हीच मी सब्जेक्टने प्रार्थना करतो आणि तुम्हाला वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी इथं थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय लवजी, जय लवजी, जय रोजास. सलाम अलैकुम, नमस्कार, थँक्यू, धन्यवाद. माझे गुरुबंधू, सर्व सहकारी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्ते आणि विविध सोसायटीमध्ये आपल्या आपल्या परीने या संघर्षनगरमध्ये कार्यरत असणारे माझे सर्व सहकारी, 1 जून म्हटल्यानंतर आपल्या पूर्वजांनी त्या काळामध्ये अशिक्षित असल्या कारणाने 1 जून ही सर्वसामान्य वाढदिवस सगळ्यांचे असतात, त्याचप्रमाणे या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आज वाढदिवस आहेत. आणि त्या कारणाने मला भाग्य भेटले की त्यांचा वाढदिवस ऑक्शन करून त्यांना शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा करणं, कारण प्रत्येकाच्या घरी आणि प्रत्येकाकडे जाणं शक्य नव्हतं, म्हणून सर्वांना एकत्रित बोलून एक सामूहिक वाढदिवस साजरा करण्याकरता आज माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी इथे बोलवलेलं आहे. मी माझ्या वतीने, विभागाच्या वतीने त्यांना सर्वांना लाख हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचं कार्य भविष्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा दुपटीने चांगल्या पद्धतीने हो अशी सदिच्छा, अशा मंगलमय शुभेच्छा मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या गुरुबंधूंना, माझ्या सर्व या नेत्यांना, कारण आज संघर्षनगरमध्ये अशी लोक आहेत की प्रत्येक क्लस्टर, प्रत्येक विभाग हा त्यांना सुपरिचित आहे आणि त्यांनी त्यांचं वेळ, त्यांचं तनमन या संघर्षनगर आणि चळवळीसाठी अर्पित केलेलं आहे. तर आमचं कर्तव्य बनते की आम्ही त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या परीने एक साध्या पद्धतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि मी माझ्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने, संपूर्ण विभागाच्या वतीने त्यांना लाख हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्याला अशाच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगलं आरोग्य लाभो आणि स्वास्थ्य लाभो, आपल्या परिवारामध्ये आणि आपल्या समाजामध्ये आपलं नाव उज्ज्वल हो, एवढी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा. संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.